नमस्कार. PMC मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा पत्रीजींचा आणखीन एक संदेश घेऊन आलेलो आहोत. पत्रीजींच्या आजच्या संदेशाचं नाव आहे पिरामिड मास्टर्स कोणाला म्हणायचे. कोणाला म्हणायचे पिरामिड मास्टर्स? आज आपण त्याविषयी जाणून घेऊया. जर तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजत असाल तर तुम्ही पिरामिड मास्टर्स नाहीत. जर एखाद्याला वाटले की तो श्रेष्ठ नाही तरीसुद्धा तो पिरामिड मास्टर नाही. या किंवा त्या कारणाने जर एखादा व्यक्ती स्वतःला कमी समजत असेल तर तो पिरामिड मास्टर नाही. ही दुधारी तलवार आहे. कोणत्याही बाजूचा अतिरेक असणारा व्यक्ती पिरामिड मास्टर नाही. मी चांगला आहे किंवा मी वाईट आहे असे समजणारा पिरामिड मास्टर्स नाही. या दोन्ही विचारसरणीपासून स्वतःला विभक्त ठेवणारा तो खरा पिरामिड मास्टर. एखादी स्त्री जी स्वतःला खूप सुंदर समजते ती सत्यापासून फार दूर आहे, आणि जी म्हणेल की मी सुंदर नाही ती सुद्धा सत्यापासून दूरच आहे. सौंदर्य हे चेहऱ्याचे नाही, सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे. स्वतःला ज्ञानी समजणे चूक आहे, तसेच स्वतःला अज्ञानी समजणे हे सुद्धा चूक आहे. स्वतःला ज्ञानी किंवा अज्ञानी समजण्याची चूक करण्यापासून एक पिरामिड मास्टर कायमच स्वतःला सावरतो. जर तुम्हाला वाटले की तुम्ही श्रेष्ठ आहात तर लगेचच असा विचार करा की तुमच्यात काय कमतरता आहेत, आणि जर तुमच्यात कमीपणाची भावना आली तर लगेचच असा विचार करा की तुमच्यात काय चांगल्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे एक कारण शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्हाला अनेक कारणं सापडतील. जो कारणांचा शोध घेईल त्यालाच ती सापडतील. असे विरोधाभासी विचार केल्याने आपण स्वतःला संतुलित ठेवू शकतो. म्हणून आपली कारणं आपणच शोधायला हवी की मी महान का आहे किंवा महान का नाही, आणि या सर्व कारणांची आपण योग्य वेळी आठवण ठेवली पाहिजे. त्यामुळे आपण संतुलित राहू शकतो, आणि जो संतुलित आहे तोच पिरामिड मास्टर आहे. आणखीन एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करत आहात का? जर तुम्हाला वाटले की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात तर लगेचच कारण शोधा की तुम्ही तुमचा वेळ कसा सत्कारणी लावत आहात. आणि जर तुम्हाला वाटले की तुम्ही तुमचा वेळ सत्कारणी लावत आहात तर लगेचच विचार करा आणि शोधा किती ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. संतुलितपणे जगण्यासाठी कोणत्याही भावनेशी संलग्न न होता आपण त्याच्या विपरीत भावनेचा शोध घ्यायला हवा. त्या विपरीत कारणे शोधायला मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे. माझे वडील ऑफिसर होते आणि त्यांनी बऱ्याच मोठ्या हुद्द्यांवर काम केले होते, पण एकदा त्यांच्या ज्युनियरला प्रमोशन मिळाले. त्यांच्या ज्युनियरचे प्रमोशन त्यांनी खूपच मनाला लावून घेतले. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाला. घरात अनेकदा ते आक्रमक होत असत आणि शेवटी त्यांना मनोरुग्णालयात इलेक्ट्रिक शॉक्स द्यावे लागले. माझ्यात काहीतरी कमी आहे असा विचार करणाऱ्या व्यक्तींचे माझे वडील हे एक उदाहरण होते. आपल्या श्रेष्ठत्वाची कारणे त्यांनी कधी शोधलीच नाहीत, आणि म्हणून ते त्यांचे संपूर्ण जीवन असंतुलित जगले व त्यांच्या कुटुंबालाही गमावले. जर तुम्हाला वाटले की तुम्ही काहीतरी विशेष आहात तर तुमचा अहंकार तुम्हाला अधःपतनाकडे नेतो, आणि जर तुम्ही स्वतःविषयी हीन भाव ठेवला
तरीसुद्धा तुमचा न्यूनगंड तुमचे पतन करतो. गौतम बुद्धांनी हेच सांगितले आहे की सर्वत्र दुःख आहे आणि हे एक महान सत्य आहे की अहंकारामुळे किंवा न्यूनगंडामुळे जगात सर्वत्र दुःख पसरलेले आहे आणि हे एक महान सत्य आहे. जगात सर्वजण स्वतःला विसरलेले आहेत, दुःखी आहेत, कारण ते अगदीच टोकाची भूमिका घेतात. ज्याला 2 डोळे आहेत त्याने दृष्टीहीन माणसाकडे बघून समाधानाने जगावे, परंतु तो तसे करत नाही. आत्मन्यूनता भाव कधीही ठेवू नये. काही लोक असे जगतात की ते खूप दीनहीन आहेत, तर इतर काही लोक असे जगतात की ते खूप श्रेष्ठ आहेत. त्यामुळेच बुद्धाला असे म्हणावे लागले की जगात सर्वत्र दुःख आहे. मग या दुःखातून आपण बाहेर कसे येणार? त्यासाठी आपल्याला कारणं शोधली पाहिजेत. जर तुम्हाला वाटले की तुम्ही शरीर आहात, तर विचार करा आणि कारणे शोधा की तुम्ही आत्मा कसे आहात. जर तुम्हाला वाटले की तुम्ही आत्मा आहात, तर शरीर कसे आहात याची कारणे शोधा. कारणे न शोधल्याने आपण फक्त एकांगी जीवन जगतो. एखादी गोष्ट हरवली तर आपण ती सर्वत्र शोधतो. मग कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात ठेवलेली ती आपल्याला सापडते. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण स्वतःला जेव्हा एखाद्या गोष्टीत हरवलेले पाहतो, तेव्हा त्यातून बाहेर येण्यासाठी आपण कारणे शोधली पाहिजेत. प्रत्येकजण दुःखाच्या शोधात असतो आणि म्हणूनच त्याला दुःख मिळते. परंतु आपण सर्वांनी जीवनात सुखाचा शोध घेतला पाहिजे. दुःखाची कारणं शोधल्याने दुःख मिळतं आणि सुखाची कारणं शोधल्याने सुख मिळतं. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या आईचं काहीतरी चुकत आहे, तर ती चुकीची आहे यासाठी तुम्हाला अनेक कारणं सापडतील. तसेच जर तुमच्याकडे काही काम नसेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळेल ध्यान करण्यासाठी. पण तुम्ही असा विचार कधीच करत नाही. करोना हा तुमच्या शेजारच्या घरात येतो. तो तुमच्या घरातही येईल अशी तुम्हाला भीती वाटते, जेव्हा तुम्हाला माहीत असते की आत्म्यावर कसलाच प्रभाव पडू शकत नाही. तर मग तुम्ही का घाबरता? आपण नेहमी ज्ञानाचे मार्ग शोधावे, पण तुम्ही अज्ञानाचे मार्ग शोधत राहतात. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात की तुमचे दुःख दूर व्हावेत आणि देव तुमच्यासाठी खाली येतो, तेव्हा तो हसतो, कारण तुम्हाला पूर्ण खेळ समजलेला नाही की तुम्ही स्वतः तुमच्या भावना आणि दुःखासाठी जबाबदार आहात. तुमचे दुःख कोणीही दूर करू शकत नाही, कारण तुमचे दुःख तुम्हीच तयार केलेले असते. तुमच्या खूप साऱ्या विचारांनी, शब्दांनी, कर्मांनी आणि अनेक गुंतागुंतीच्या रस्त्यांनी. ही नदी तुम्हीच पार करू शकता. तिथे तुम्हाला कोणीही रक्षण देण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी नसते. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी विशेष आहात, तेव्हा तुमची बुद्धी वापरून हे समजून घ्या की तुम्ही विशेष का नाही आहात. ज्या मार्गाने तुमची बुद्धी काम करते, तोच मार्ग तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जातो. आपण नेहमी आपल्या बुद्धीने चालावे, मनाने नाही. माझ्या वडिलांना मन होते पण बुद्धी नाही. त्यांनी त्यांचे सर्व जीवन वाया घालवले, कारण त्यांनी मनाने निर्णय घेतले, बुद्धीने नाही. त्यावेळी त्यांना ध्यान शिकवायला कुणीही नव्हते. मी कधीही कुणाला बुद्धी देताना पाहिलेले नाही. फक्त ज्ञानाने आपण आपल्या बुद्धीचा वापर करून
आपल्या आनंदाचा मार्ग शोधू शकतो. मुंगी कधीही हत्तीपेक्षा कमी असू शकत नाही. आपण आपल्या बुद्धीच्या अवस्थेत का राहू शकत नाहीत? बुद्ध म्हणजे बुद्धीच्या अवस्थेत राहणे. माझ्या आईने औषधे देऊन वडिलांची काळजी घेतली, पण ती त्यांना बुद्धी देऊ शकली नाही. चीनमध्ये एक माणूस होता. त्याची करंगळी वाकडी होती. तिला ठीक करण्यासाठी तो नेहमी डॉक्टरांकडे जायचा आणि डॉक्टर तिला सरळ करण्याचा नेहमीच प्रयत्न करायचे. तो व्यक्ती दुःखात होता कारण त्याचे सर्व लक्ष त्या छोट्या बोटावरती केंद्रित झाले होते. माझे वडील दुःखी झाले कारण त्यांना त्यांच्या ज्युनियरला मिळालेले प्रमोशन खूपच मनाला लागले. का ते त्या गोष्टीसाठी आनंदी नव्हते? का आपण आपल्या शेजाऱ्यासाठी आनंदी होऊ शकत नाही? तुमच्या बुद्धीची पातळी तुम्ही वाढवा, हेच गौतम बुद्ध सांगतात. तुमच्याकडे पैसे असोत अथवा नसोत, तुम्ही सुंदर असोत वा नसोत, तरीसुद्धा तुम्ही महान आहात. पण तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच महान आहात. आपले मत बदलवणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले जीवन बदलेल. दुःख हे मनाने बनवलेले आहे आणि बुद्धी त्या दुःखाला नष्ट करण्याचा मूळ उपाय आहे. तुमचे दुःख हे कोणा इतरांमुळे नाही, ते फक्त तुमच्या मनामुळे आहे. आनंदाला शोधण्यासाठी मन हे कधीच बुद्धीचा वापर करत नाही. माया महलात दुर्योधन पडतो त्यावेळी द्रौपदी हसते. तेव्हा दुर्योधनाला तो स्वतःचा अपमान वाटतो आणि त्याचे संपूर्ण जीवन तो त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पणाला लावतो. काय होते महाभारताच्या युद्धाचे कारण? ते होते दुर्योधनाचे मन. तो त्याच्या अपमानामुळे पूर्णपणे झाकाळले गेला. कुणीही कुणाचा अपमान केला नव्हता. तो त्याच्या मनाचा खेळ होता. वरच्या लोकात प्रत्येकजण सत्याला जाणतो आणि ते जगतो. प्रत्येकाने नेहमी जास्तीत जास्त बुद्धी अर्जित करावी आणि जो या बुद्धीबरोबर जगतो तो बुद्ध असतो. या जगात बुद्धाप्रमाणे जगतो तो आनंदाने जगतो आणि जो बुद्धीविना जगतो तो जीवन दुःखात घालवतो. जीवन आनंदी घालवण्याचा मार्ग पैसा, सौंदर्य, चांगले नशीब असे नसून बुद्धीने जगणे हा आहे. फक्त तुम्ही तुमच्या सुखाचा मार्ग तुमच्या बुद्धीद्वारे शोधू शकता आणि आपण नेहमी आपली बुद्धी वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि हा प्रयत्न करू इच्छितो तोच ध्यानाला सुरुवात करतो. बुद्धी सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून प्रत्येकाने तिचीच कास धरली पाहिजे. बुद्धीसाठी आपण ध्यान केले पाहिजे. गौतम बुद्ध हे बुद्धीसाठी जगले, तर त्यांचे वडील शुद्धोदन हे मनासाठी जगले. आपण नेहमी ध्यान करावे, जेणेकरून आपली बुद्धी विकसित होईल. तर मित्रांनो, आजचा हा पत्रीजींचा जो संदेश होता की कोण आहेत पिरामिड मास्टर्स, तर त्यांनी सांगितलं आहे की जो बुद्धीद्वारे योग्य निर्णय घेतो आणि कधीही संतुलित जीवन जगतो तोच खरा पिरामिड मास्टर आहे. जो स्वतःला श्रेष्ठ समजत नाही किंवा खूप काही कमी समजत नाही, असा व्यक्तीच संतुलित जीवन जगू शकतो. तर असा हा आजचा सुंदर संदेश मी इथेच थांबवते. पुन्हा पुढच्या संदेशासाठी परत भेटूया. तोपर्यंत जय पिरामिड जगत, जय शाकाहार जगत आणि जय ध्यान जगत. मी इंद्राणी ठाकूर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्ते.